श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज तुमच्या भाग्यात मोठा चमत्कार घडणार आहे। यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी नक्कीच दाबा। हा संदेश मोजून 15 मिनिटं मन लावून ऐका। तुमच्या डोक्यातील सर्व टेन्शन दूर होईल आणि तुम्हाला दिव्य अनुभव येईल। तुमच्या मुलांवरचे सर्व संकट दूर होईल आणि तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळेल। लवकरच तुमच्या जीवनात यश येणार आहे। फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भाग्यवंत ठराल। कृपया कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी तुम्हाला उपदेश करत आहेत, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझं प्रत्येक संकटात संरक्षण करणार आहे। फक्त माझं नामस्मरण कर आणि माझ्यावर विश्वास ठेव। बाळा, प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढण्यासाठी मी तत्पर आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करण्यासाठीही मी तत्पर आहे। तू माझा आणि मी तुझा आहे। फक्त बाळा, मला हृदयाशी लावून माझ्यावर विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल। स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे। माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात अगदी एकत्र केला आहे। आता सुख आले ना तरी श्री स्वामी समर्थ, आणि मला दुःख आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ। संकट आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ। आनंद झाला तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ। हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर। तू माझा गुरु आहेस, तू माझा आई आहेस आणि तू माझा पिता आहेस। मला मार्गदर्शन दे आणि प्रेरणा नक्कीच दे आणि स्वामींचरणी मला थोडी जागा दे। एवढीच प्रार्थना स्वामींकडे करतो। आणि स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। स्वामी भक्तांनो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व मनोकामना, तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होत आणि स्वामी तुम्हाला सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवत। ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी कृपा सतत होत नसते, स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो। आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत, आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते। आपले प्रामाणिक प्रयत्न आणि कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाची, विश्वासाची आणि आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाते जोडायचे आहे। आणि एवढे तुम्हाला नक्कीच मात्र करायचे आहे। आयुष्यात इतरांच्या यशावर कधीच जळू नका आणि इतरांसारखं बनण्याचा प्रयत्नही कधी करू नका। प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करत असतो। यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे ठरत असतात। आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय नक्कीच तुम्ही मनात ठेवा। आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सापडेल। आणि स्वामी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच तिथे बसलेले आहेत। स्वामी भक्तांनो, आत्मा स्थिर ठेवायचा असेल ना तर हृदयात परमात्मा असणं फार गरजेचं आहे। त्यामुळं आत्मा स्थिर असतो आणि मन शांत असतं। रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे। विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात, म्हणून यांच्यावर विश्वास ठेवायला शिका। एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा। अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा। स्वामी भक्तांनो, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतंच, त्याच प्रकारे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि स्वामींची प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि स्वामी ते नक्कीच बघत असतात। नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे। नामात चूक होतच नाही, त्याचे फळ मिळतच शेवटी। आणि शेवटचे साधायचे असेल तर मग नंतर अंतकाळी नाम साधायचे आणि नक्कीच ते आपल्याला फळ मिळते। कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये आणि आज नाम सोडू नये। परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल
तर नामाने ते टिकेल एवढं मात्र निश्चित आहे. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून तुम्ही कधीही म्हणू नका की मी केले, मी करतो आणि मी करणार आहे. असं कधीही करू नका. देवाच्या कृपेने होत आहे, देवाच्या कृपेने होणार आहे आणि देवाच्या कृपेने मला सर्व काही मिळणार आहे, हे नक्कीच तुम्ही मागा. स्वामी भक्तांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि अतिसुंदर बनवत असतात. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे आणि तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या, अशी स्वामी महाराजांच्या चरणी नक्कीच तुम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि स्वामी महाराजांकडे मागितले पाहिजे. ते तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील. खूप मोठे व्हा, अवघड आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका आणि त्यांना पूर्णपणे लक्षात ठेवा आणि त्यांचे उपकार कधी विसरू नका. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कुणाचे मन दुखावले जाणार नाही, या गोष्टीची जाणीव तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आपण स्वामींजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. हे नक्कीच तुम्हाला वाटलं पाहिजे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे आपले स्वामी समर्थ आहेत आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे सुद्धा स्वामी समर्थ आहेत. आणि जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी समर्थ आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता आपले स्वामी आहेत. म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका आणि कमीही होऊ देऊ नका. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख कधी मिळणार नाही आणि ते तुम्ही मिळवू शकणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल ना तो संस्कार असेल, आणि पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लेपटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीच तुमच्या सोबत असेल असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. एवढं मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. नामस्मरण करताना बाळा तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून नामामध्ये भरपूर काही शक्ती आहे आणि ती ओळखून तुम्ही नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. वेळ कितीही वाईट असू दे, संकट किती मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही, एवढं वचन आम्ही तुम्हाला देतो. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भयवतिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हेही कधी विसरू नकोस. आणि हे पूर्णपणे लक्षात ठेव. ऐक अनुभव, गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात
कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं. म्हणून अशक्य ही शक्य स्वामी करतील आणि स्वामींवर विश्वास ठेवा, एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. जीवनात संकटे येतील जातील, पण कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल आणि ते यश तुम्हाला मिळवून देणारे आपले स्वामी समर्थ असतील. त्यांच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते आणि यावेच लागणार आहे. एक लक्षात घ्या, काल पण, आज पण आणि उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते असतं बालपण, आणि ते आपण टिकून ठेवलं पाहिजे. आणि लहान मूल जसं निरागसपणे आणि अगदी सोजळ मनाने आणि अगदी निर्मळ मनाने खेळत असतं आणि इकडे तिकडे बागडत असतं आणि अगदी निर्मळ मनाने कोणत्याही गोष्टी करत असतं, आपल्याला त्याचं भौतिक कौतुक वाटतं. तसंच आपण निर्मळ मनाने आणि लहान बाळाच्या प्रमाणे आपण देवाची भक्ती केली तर ते देवापर्यंत लवकर पोहोचते, कारण आपण ती मनाने करत असतो आणि निस्वार्थ वृत्तीने करत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. मग स्वामी आपल्याला सोबत आहेत. फक्त आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच नाही तर सदैव तुमच्या बरोबर आहे. फक्त आतुरतेने स्वामींना आपल्याला हाक द्यायची आहे. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. आणि कुठेही फक्त एकच मंत्र म्हणा, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आयुष्याचे 5 नियम तुम्ही अगदी मनापासून लक्षात ठेवायला हवे. एक म्हणजे स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. सतत आनंदी राहा आणि मजेत राहा. हे 5 नियम लक्षात ठेवा आणि याप्रमाणे जगा. आणि अगदी मनमोकळेपणाने आपलं जीवन तुम्ही व्यतीत केलं पाहिजे आणि कोणाचंही टेन्शन नाही घेतलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या, जे होणार आहे ते कोणी चुकू शकणार नाही. स्वामी सर्व काही नीट करतील, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. एवढा विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवला पाहिजे. ध्यानी मणी स्वप्नी जये जो सदैव स्वामीशी, स्वामी समर्थ उभे राहती नित्य त्याच्या पाठीशी. आणि म्हणूनच तुमच्या ध्यानेमणी जर स्वामींचं नाव असलं तर नक्की शेवटपर्यंत स्वामी तुमच्यापर्यंत आणि तुमच्या सोबत उभे असतील, एवढे मात्र निश्चित आहे. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील आणि पायात पाय घालून पडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं स्वामी वचन देत आहेत. निघून दे मनातले भय, असा दिन उजळू दे. निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात दुःख किती असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. नाहीतर मग तुम्ही पूर्णपणे दुःखी होऊन जाता, मग त्या गोष्टीला काही अर्थ उरत नसतो. स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा, म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणींतून मुक्त नक्कीच करतील. आणि विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपवा, म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील. आणि हे ब्रीदवाक्य सिद्धवाक्य नेहमी स्मरणात असू द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि वाक्य वाचल्यावरच एवढी हिंमत येते की विचारू नका. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असे आपण गुणगान आपल्या मनामध्ये गुंगत राहिले पाहिजे आणि सतत म्हणत राहिले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. म्हणून कोण सुखी आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल तर ते माणूस देवाचा जप करत आहे का, मग तो कोणताही देव असो, फक्त आपण जप आणि नामस्मरण केले पाहिजे. ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे ना, तेच तुमचा आता ध्यास घेतील
आणि जे तुम्हाला कडवे बोलले होते ना आणि वाकडे बोलले होते ना, तेच तुमच्या आता गोडवे नक्कीच गातील, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जे निंदा करत होते ना, तेच तुमची आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका, सोन्याचे दिवस नक्कीच तुम्हाला येतील. अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. म्हणून स्वामींचे बोट धरून ठेवा आणि स्वामींसोबत चला. स्वामी लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे लक्षात राहू द्या, दुसऱ्यांचं सुख हसून बघितलं की आपलं दुःख देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो, एवढं मात्र निश्चित आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही, हे निश्चित आहे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तुमचं सर्व काही बघत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असे काही नसते. रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो, आणि मग दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणुसकीच मरते, एवढं लक्षात घ्या. म्हणून माणूस व्हायला शिका आणि माणुसकी जपायला नक्कीच शिका. ब्रह्मांड नायक स्वामी आपल्या पाठीशी आहेत, ही अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल. चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात, मग ते वयाने लहान असोत वा मोठे. ते नेहमीच तुमच्या पाठीशी उभे असतात आणि ते तुम्हाला सांगत असतात की बाबा, नक्कीच आपण चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे, मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने आणि वर्तमानात जगले पाहिजे, एवढे निश्चितच ध्यानात ठेवा. रानात तण आणि मनात जर तुमच्या ताण कधीच ठेवू नये, आणि रानातले तण पिकाचा नाश करून टाकते आणि मनातला ताण जो असतो ना, तो जगण्याचा सर्वनाश करून टाकतो, एवढं मात्र निश्चित आहे. आणि टेन्शन कधीच तुम्ही घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचंही नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात, सकाळची गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन ते बसतात. आणि ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो, आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे, मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होऊन जाईल. रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आणि येणारे दिवस आनंदाने नक्कीच जगणार आहे. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते आणि ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते, कधी आलेल्या पैशांच्या अडचणींची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच असतं. नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते कधी सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टांबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात आणि त्या देव ऐकून घेत असतो. मग तुम्ही देवाला ते सांगत चला, देव सर्वांचं भलं नक्कीच करत असतो. एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल, पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित नक्कीच करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो, परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य हे असून नसल्यासारखं असतं. तुमच्याच रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्या दूर निघून जात असतं. आणि त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा, कारण शरीराचा सौंदर्याला काळाची सीमा आहे. मनाच्या सौंदर्याची गुणगान तर मृत्यूनंतरही केले जाते, एवढे मात्र निश्चित आहे. हसणं विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं
ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि कायम हसत राहा, एवढं मात्र निश्चित आहे. 7. आता काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपण कोणीतरी आहे ही आपुलकी भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल आणि अगदी स्वच्छ मनाने तुम्ही जगू शकाल. आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणंही साहजिकच आहे म्हणा, पण आपलं वास्तवही विसरायला नको. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं, वास्तविक आयुष्यात नाही. मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून द्यावं लागतं. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं. आणि शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल आणि साथ नाही. म्हणून वास्तवात जगणं कधीही चांगलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओळख तो आवाज, ओळख ती खूण. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर, देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि जाईल कानात सांगून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगून जातील. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून मनापासून याचे उच्चार करा आणि याचं मनन करा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते. असं तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळं कर्म करत असताना अगदी चांगली कर्म करा आणि चांगली कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते. म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका. नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो. एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून कधीही जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधी पैशाच्या मागे जास्त धावू नका. पैसे असून साधं राहिलं तर लोक भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात, तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही असं म्हणतात, नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात, आपलं आपण काम करायचं. याचाच अर्थ असा की एकावे जणाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं, हसत हसत की मग रडत रडत, हे तुमच्यावर पूर्णपणे निर्भर असतं. आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू
त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही, आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणार आहे हेही तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे. चांगलेच होणार आहे आणि हे गृहीत धरून चला. बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे. प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, एवढं लक्षात घ्या. म्हणून त्या व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे की या जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि आपण माणूस जपत आहोत की नाही. मग तुम्ही माणसात याल आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता, पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. कितीही धन कमवा पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर तो निर्धनच समजावा, हे एवढे लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुमचे जेवढे असं तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठी येत असतात, म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही विजय मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही, एवढं लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्याला चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काल संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर माणसं आहेत. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा TV सेट असो की मेकअप सेट असो, परंतु जर एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट नसेल ना तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा आणि नक्कीच देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्माची कर्म पूर्णपणे पार पाडा. लोक काय म्हणतील हा विचार करत बसणाऱ्या प्रत्येकासाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समाज ती काही काळ चघळतोच, पण तेही किती काळ. मग च्युइंगमवरचं साखरेचं आवरण संपेपर्यंत जिभेला रबर लागलं की समाजाचा इंटरेस्ट संपतो. तेवढी कळ सोसायचा आणि रबरचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागं सरकतो. म्हणूनच औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला आला पाहिजे आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. सामर्थ्य मिळवायचंय ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला तर देव होते. आपण तर माणसं आहोत. मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमुटाने आपण जीवन जगले पाहिजे आणि चांगले जीवन अजून कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्त गरज असते.
म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढी जास्त तुम्ही माणसं जपली तेवढे जास्त तुम्हाला माणसं ही कामात येत असतात. फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखूनच तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचंय ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल, वाईट वेळ निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली की सर्व सुख जुळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला ना की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआप बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्ही जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ते नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. एवढं लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली ना तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने आणि सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपला कसलाही कंचक नको किंवा कसलाही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकचित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावरून जायचं आहे. म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. मृत्यू, या मृत्यूविषयी मी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कधी कोणी माझ्याबरोबर चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्याबरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे ते आणि मी उगाचच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधी तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि तेच समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतं. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असतात. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते बरं. पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांची आणि किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. एवढे मात्र निश्चित आहे. एक विचार तुमच्यासमोर मांडतो ते बघा. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटत असतं. म्हणून हा फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं. अधिरातला अ सोडून
थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनातलं संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावरनं काढता समोरच्याला नक्कीच आपण समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पडत असतं. म्हणून समजणे आणि समजवणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरकाल टिकणारं असतं. मग कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधीच जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखोटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. एवढे मात्र निश्चित आहे, वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना. आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं हो? माणुसकीचं जीणं, सगळ्यांच्याच दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाच्याच आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेनं मात करणं, तत्व माझी माझी न करता पंचतत्वांना आठवणं. कितीही जगलास राजा तरी सोपं नाही देहाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा नेरदेह प्राप्त होणं आणि देह गणपतीचं तो मातीचा, त्याचं अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं पण कठीण आहे माणूस होणं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि प्रकृती तुम्हाला अगदी चांगली दिसू लागेल. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा. आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा बरं. आणि औद्देश्यानं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं हवं तरच तो भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो असला तो अमृत प्यायला. आणि हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं आहे. कबीर ह्यालाच सहजयोग असे म्हणतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे.
बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. निवड आपलीच आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं अजिबात तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोपी कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन असं म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे, तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.